महाविकास आघाडीच्या पालघरमधील सभेच्या संदर्भातली बातमी। पालघरमध्ये महाविकास आघाडीची आज सभा आयोजित करण्यात आली। या सभेला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे। पालघरच्या उमेदवार भारती कांबळींच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण होईल। उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलतात ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पालघरमधून उमेदवार भारती कांबळींच्या प्रचारासाठी आता महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचार सभेचं नियोजन करण्यात आलंय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। पाहूयात। सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच पाहायला मिळते। सर्वच ठिकाणी सर्वच नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सभा घेतल्या जात आहेत। पालघर जिल्ह्यामध्येही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जाहीर सभा आयोजित केलेली आणि याच सभेला उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत। आपल्यासोबत येथील आयोजक आहेत, आयोजकांकडून जाणून घेऊयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, मला सांगा की आज आपल्याकडे जाहीर सभा आयोजित केलेली आहेत, काय म्हणाले याबद्दल? आजची ही पालघर जिल्ह्यामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीची ही पहिलीच सभा आहे महाविकास आघाडीतर्फे। आणि या ठिकाणचा उमेदवार भारती कांबळी हे शिवसेनेतर्फे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या ठिकाणी येणार आहेत। ते आल्यानंतर पालघरवासियांच्या मनामध्ये जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत उद्धवजी आपल्या भाषणामध्ये त्याचा पुरेपूर समाचार घेणार आहेत। आणि पालघर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाढवण बंदराचा आहे, प्रदूषणाचा आहे, कुपोषणाचा आहे, आरोग्य सेवेचा आहे। त्यानंतर ज्या आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्थेकडनं भूसंपादन केलं जाते आणि त्या भूसंपादन करताना आदिवासींवर जो अन्याय झालेला आहे, असे एक नाही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत किंवा त्याला जी वाचा फोडायची आहे त्याकरता सन्माननीय कार्याध्यक्ष उद्धवजी या ठिकाणी येऊन त्या बाबतीत आपलं आणि आपल्या पक्षाचं मत या ठिकाणी पालघरवासियांना सांगणार आहे। महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केला आणि याच उमेदवारासंदर्भात आज पालघरमधील आंबटगोड मैदानावर जाहीर सभा आयोजित केलेली आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।